नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजचा आपला विषय आहे धनलक्ष्मी कुबेर पोटली। खरं तर या भौतिक युगात लक्ष्मीला किती महत्त्व आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला लक्ष्मी लागते आणि मग ही लक्ष्मी स्थिर करण्यासाठी त्याचबरोबर ती प्रसन्न होण्यासाठी आपण ही धनलक्ष्मी कुबेर पोटली देतो। खरं तर ज्योतिषाच्या निमित्ताने बरेच लोक आमच्याकडे येतात, आम्हाला भेटतात आणि मग आम्हाला सांगतात की ताई आम्ही खूप कष्ट करतो, त्याच्याचबरोबर बरेच काही प्रयत्न करतो, तरीसुद्धा एक आर्थिक स्थिरता जी पाहिजे ती आम्हाला काही मिळत नाही आहे आणि मग का असं होतं आहे, तर ह्यासाठी काय केलं पाहिजे, असे आमचे बरेच विषय होतात। तर त्यासाठी मी त्यांना सांगितलं की हा उपाय अगदी चांगला आहे आणि अगदी प्रभावी उपाय आहे धनलक्ष्मी कुबेर पोटलीचा। त्यामुळे ह्या दिवाळीमध्ये आम्ही ही धनलक्ष्मी कुबेर पोटली बऱ्याच जणांना अभिमंत्रित करून सिद्ध करून ती दिली। अगदी सेवाभावी दरात आम्ही ती दिली आणि जेव्हा ती दिली तेव्हा लोक जेव्हा आले आमच्याकडे तेव्हा ते म्हणले की ताई आम्ही ही पोटली जी आहे खरं तर आधीसुद्धा आम्ही असे व्हिडिओ बघून त्या वस्तू आणून म्हणजे तिजोरीत म्हणा किंवा देवघरात ठेवली। मग म्हणलं अरे वा चांगलं आहे की, मग तुम्हाला काय त्याचा फायदा झाला, कसं काय ते सिद्ध केलं का? तर ते म्हणले की नाही, त्याचा फायदा तर असं काहीच झाला नाही आणि सिद्ध करायचं म्हणजे काय, तर म्हणलं मंत्र वगैरे म्हटले का? आणि तर ते म्हणले मंत्र होते त्यांनी सांगितले ते म्हटले आम्ही त्याप्रमाणे, पण काही त्याचा फायदा नाही, उलट साईड इफेक्टच आम्हाला जास्त बघायला मिळाले। तर असं का झालं? तर तेव्हा मी त्यांना तेच सांगितलं की कसं आहे बघा, प्रत्येक गोष्टीला एक व्यक्ती नेमलेली असते किंवा एक महत्त्व असतं। म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही धनलक्ष्मी कुबेर पोटली नुसतंच बघताय आणि त्या वस्तू आणताय पण ती जर सिद्धच केली नाही, त्या लक्ष्मीला तुम्ही आवाहन केलं नाही आणि त्या वेळेला जर तिला जे मंत्र पाहिजेत किंवा पूजा असते ती जर झाली नाही तर ती कशी येईल तुमच्याकडे, हो की नाही? म्हणजे बघा, ह्यासाठी एक ठराविक काळ लागतो, एक तिथी लागते, एक मुहूर्त लागतो, दिवस लागतात। मग काही वेळा हस्त नक्षत्रात केलं जातं, धनत्रयोदशीला केलं जातं, असे बरेच तिथी असतात, दिवस असतात, वारसुद्धा असतात। मग त्याप्रमाणे जर तुम्ही त्या वेळेत केलं तरच ते होऊ शकतं। अगदी साधं उदाहरण द्यायचं म्हणजे बघा, जर समजा एखाद्याला मोठं ऑपरेशन करायचं असेल तर ती व्यक्ती कुठे जाणार, तर डॉक्टरांकडे, एखाद्या सर्जनकडे जाईल, बरोबर की नाही? समजा एखाद्या व्यक्तीला एखादी केस लढायची असेल तर ती व्यक्ती कुठे जाईल, वकिलाकडे जाईल। आणि एखाद्याला TDS भरायचा असेल तर आपण कुठं जाणार, अर्थातच कन्सल्टंट किंवा CAकडे। म्हणजेच काय, तर प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक व्यक्ती नेमलेली आहे। मग त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्र असेल किंवा हे अध्यात्म असेल किंवा असे उपाय असतील त्यासाठी सुद्धा ह्या व्यक्ती नेमलेल्या असतात आणि जर तुम्ही त्या गोष्टी त्या वेळेस किंवा त्यानुसार नाही केल्या तर त्याचा काहीच उपयोग होत नाही। असे बरेच आपण बघतो की हे इथं ठेवा, ते तिथं ठेवा, आणि खरं सांगा तुम्हाला त्याचा किती फायदा होतो ते व्हिडिओ बघून किंवा ते करून? तर त्या म्हणल्या नाही ना, काहीच होत नाही। त्यामुळे मला हेच सांगायचं की प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक व्यक्तीला महत्त्व आहे। ज्योतिषशास्त्राला सुद्धा हे शास्त्र आहे, त्यामुळे त्यालासुद्धा तेवढंच महत्त्व आहे। आता आजकाल बरेच लोक ज्योतिषशास्त्र जे मानत नाहीत किंवा ज्यांना त्यातलं काही कळत नाही तर ते नावं ठेवून मोकळे होतात। अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याचे विचार असतील, आपण कुणाला काही तसं बोलू शकत नाही, पण ह्या गोष्टी आहेत आणि ह्या अशाच राहणार। आपल्या ऋषीमुनींनी प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी संदर्भ सांगितलेला आहे, काही ना काहीतरी उपाय म्हणा किंवा मंत्र सांगितलेला आहे, ते उगाच नाही सांगितलेले। प्रत्येक गोष्टीला महत्त्व तर आहेच ना। तर अशी ही लक्ष्मी, आणि कसं आहे बघा, एखाद्यावर जर लक्ष्मीची कृपा असेल ना तर अंकाचा राजासुद्धा ती बनवते, पण ह्याच लक्ष्मीची जर अवकृपा झाली तर आपल्याला माहिती असे कितीतरी मोठे उद्योगपती झालेत, कितीतरी लोक झालेत की ज्यांचा राजाचा रंक व्हायला वेळ लागला नाही। त्यामुळे ही लक्ष्मी स्थिर करण्यासाठी, तिची आपल्यावर कृपा राहण्यासाठी, ती प्रसन्न होण्यासाठी आणि आपल्या घरात स्थिरता येण्यासाठी धनलक्ष्मी कुबेर पोटली वापरली जाते। तर आजपासून माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये धनलक्ष्मी कुबेर पोटलीमध्ये कुठल्या वस्तू असतात, मग त्याची माहिती काय किंवा महत्त्व काय आहे आणि कुठल्या गोष्टींनी लक्ष्मी आकर्षित होते हे मी सांगणार आहे। त्यामुळे माझे प्रत्येक जे व्हिडिओ आहे ते तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हालाही माहिती पडेल की खरंच ह्या पोटलीमध्ये असतं काय।
चला तर मग परत भेटू, तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. ज्या लोकांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर जास्तीत जास्त करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत उपयुक्त माहिती जाऊ देत. त्याचबरोबर तुम्हाला काही समस्या असतील, तुम्हाला पत्रिका दाखवायची असेल, खाली दिलेल्या नंबरवर फोन करा, जेणेकरून तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा आम्ही नक्कीच पुरेपूर प्रयत्न करू. परत भेटू, तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम.